नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील राज्यातील मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4ही महिन्याचा हप्ता प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी याचबरोबर के-वाय-सी न केलेल्या हप्ता बंद पडलेल्या लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की म्हणजेच की आता नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन-नवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत के-वाय-सी न केल्यामुळे अनेक सारे महिला लाभार्थी अपात्र झालेले आहेत. के-वाय-सी केल्यानंतर के-वाय-सी चुकली आणि के-वाय-सी मधून आलेल्या माहितीनुसार अपात्र करणाऱ्या महिला लाभार्थ्यांना म्हणजेच की संख्या वेगळी आहे. परंतु लाखो महिला लाभार्थी आहेत की ज्यांची के-वाय-सीच केलेली नाही. अशा के-वाय-सी न केलेल्या महिला लाभार्थ्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा या महिला लाभार्थ्यांची के-वाय-सी सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. या योजनेच्या के-वाय-सी साठीचा जी-आर निर्गमित केला जात असताना 2025च्या जी-आर नुसार सुद्धा प्रत्येक वर्षी जून महिन्यात 2 महिने ही के-वाय-सी केली जाणार अशा प्रकारची माहिती निर्देश देण्यात आलेले आहे. ज्यामुळे याच महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत के-वाय-सी साठी बाकी असलेल्या महिला लाभार्थ्यांची के-वाय-सी साठीचा पोर्टल विंडो ओपन केली जाणार आहे. या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या महिला लाभार्थ्यांची के-वाय-सी झालेली होती. के-वाय-सी मध्ये दुरुस्ती होती. परंतु के-वाय-सी दुरुस्त केल्यानंतर सुद्धा महिला लाभार्थ्यांच्या फेब्रुवारी, मार्च आणि दोन्ही महिन्याचे हप्ते आले नाही. भरपूर साऱ्या महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही. अशा जे काही महिला लाभार्थी प्रतीक्षित आहे अशा एकत्रितपणे मानधन सुद्धा आता येणार. म्हणजेच की मे महिन्याचा हप्ता ज्या वेळेस वितरित केला जाईल त्यांच्यासोबत दिलं जाणार आहे की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ अशा प्रकारचे निर्देश आता देण्यात येणार आहे. साधारणपणे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू केलं जाणार आहे. हे वितरण होत असताना महिला लाभार्थ्यांना थकीत असलेला हप्ता, पात्र असलेल्या किंवा महिला लाभार्थ्यांना थकीत हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहे. त्यांच्या पुढे हप्त्यांचं प्रतीक्षेत असलेल्या आपण अपात्र आहोत की अशा प्रकारच्या एक भ्रमात असलेल्या महिला आता हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच की तुम्ही ज्या पोर्टलवर लॉग इन केलं असाल त्या पोर्टलवरती तुम्ही स्टेटस या ठिकाणी बघू शकणार आहात. अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.